आपण दुकानामध्ये गेलो की मुलं असल्यासोबत की सोनपापडी मागतात. तर सोनपापडी एवढी महाग असते, एवढीशीकच गोडी 5 रुपयाला किंवा 10 रुपयाला देतात. आता ती गोडी आपण कमी खर्चामध्ये घरी बनवणार आहोत. तर नमस्कार यूट्यूब मंडळी, मी ताराबाई पवार, माय होममध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर चला बनवूया आपण. चला तर आपण आता सोनपापडी बनवणार आहोत. तर एक मेजरमेंट कप घेतला मैदा आणि अर्धा कप घेतले बेसन पीठ. घरच्या डाळीचं छान दळलेलं. 1 चमचा घेतले तूप. तूप छान मस्त गरम होऊन देऊया. गरम झालंय तूप. आता घालूया आपण मैदा आणि बेसन पीठ. छान असं मस्त खमंग भाजून घेऊया. पहिले रवा परतून घेऊया थोडासा आणि नंतर मग घालूया बेसन पीठ. तर हे बरोबर प्रमाण झालंय. तर हे छान असं मस्त भाजून घेऊया खमंग मस्त, आणि बारीक आचेवरच भाजून घ्यायचं, म्हणजे जळलं नाही पाहिजे. चांगलं मस्त खमंग भाजलं की मस्त आपलं मस्त हे होतं मग. तर असं छान असं भाजून घेऊया. चांगला मस्त खमंग भाजून घ्यायचं. परतून परतून चांगला सुगंध सुटायला लागलं की मग झालं आपलं बेसन भाजून. तर चांगला सुगंध सुटला की आपल्या याला पण मस्त सोनपापडीला सुगंध येतो. तर हे बघा असं मस्त कलर बदललाय भाजत भाजत. छान होते सोनपापडी मस्त. हे झालंय आपलं सारण भाजून मस्त. तर हे घेतलंय भांडं मी चहाचं. तर 2 मेजरमेंट कप घेतली साखर. असं भांडं लागतं याला. आणि अर्धा कप घेतलंय पाणी. आणि पाणी घातल्यानंतर हलवायचं नाही, हे असंच होऊन द्यायचं. असंच पाणी सुटतं त्याला. चांगलं मस्त होऊन द्यायचं. असं छोट्या आकाराचं भांडं लागतं पाक बनवायला. तर असं होऊन द्यायचं चांगला पाक. हे बघा वितळत वितळत चालली साखर आपली. चांगलं मस्त असं शिजलं थोडंसं की मग 1 चमचा घालायचं निंबू रस. निंबू रसनी टेस्ट खूप छान लागते सोनपापडीमध्ये. तर निंबू रस घालायचा आणि वितळल्यानंतरच चम्मच फिरवायचे याच्यामध्ये. 1 वेळा फिरवून घेतलं की चांगलं मग मस्त पाक होऊन द्यायचा छान. तर हे बघा आता आपण बघूया पाक कसा बनलाय तो. चेक करून बघायचं. तर हा बघा. तर हा असा झालाय पाक. अजून पाक पूर्ण व्हायचा आहे हा. तर पूर्ण पक्का पाक झाला नाही आहे. असं टणकन वाजलं पाहिजे तेव्हा पाक होतो. तर हे मऊच आहे. चांगला पाक झाला की चांगली सोनपापडी बनते मस्त. तर आता आपण अजून होऊन देऊया मस्त. चांगली मस्त हलवाई स्टाईल सोनपापडी बनते आपली. चांगलं मस्त पाक वगैरे चांगलं मस्त सारण भाजून वगैरे घेतलं की. आणि प्रमाण बरोबरच आहे. तर असंच प्रमाण घ्यायचं. तर हे बघा. तर हा बघूया आता आपण कसा झालाय तो पाक. आपण चेक करून बघूया. टणकन आवाज येत आहे. तर हे बघा अशी तार आली पाहिजे. तर आपला झाला पाक तयार. हा तावा घेतला मस्त जाडबुडाचा तावा घेतलाय मी. तर ह्या तव्याला चांगलं मस्त तूप लावून घेऊया. खूप जाड आहे हा तवा. 1 वेळा गरम झाला की पटकन थंड पण होत नाही. तर ह्याच्यावरच मी ओतून घेणार आहे हे. हे बघा पाक किती मस्त झालाय आपला. मस्त तयार झालाय पाक. छान झालाय पाक. तर आता पूर्ण पाक आपण ह्या तव्यावर ओतून घेऊया. ओतल्यानंतर आणि थोडंसं गार होऊन देऊया. एकदम गार पण नाही होऊन द्यायचं. फॅन बंद करायचा. थंड वातावरण नाही लागत याला. आणि कोमट कोमट असतानाच असा गोळा करायचा. हिच्याची प्रोसिजर खूप छान आहे. आणि कोमट कोमट असतानाच पटापट करावं लागतं हे. हाताला तूप लावून घ्यायचं करताना. तर हा झाला मस्त गोळा आहे बघा. छान झालाय गोळा. हाताला तूप लावून घेतलंय म्हणजे चटका लागत नाही. कोमट घ्यायचं.
एकदम गरम पण नाही आणि एकदम थंड पण नाही. असं करता करताच हळूहळू हळूहळू असं करून घ्यायचं हे. छान मस्त असं वळवत वळवत. रंग बघा किती छान आता दिसत आहे, मस्त सोनेरी रंग आलाय. तर हे हलतच होतं. तर हे आपलं हेच मस्त आहे. तर याच्यावर चांगलं होतंय. एक तर आपलं पसरट एक भांडं घ्यायचं, जे हलत नाही ते घ्यायचं, नाहीतर मग असं घ्यायचं. तर हे बघा छान मस्त होत आहे. सोनेरी रंग मस्त चमकदार झालंय. असं वळवत वळवत पहिले ओढून घ्यायचं मस्त लांब लांब चांगलं. छान मस्त अलटी पलटी करून ओढून घ्यायचं. हे बघा कसं लांबत आहे, मस्त शेवाळ्यांसारखं लांबत आहे. हे कोमट कोमटच आहे अजून पण, एकदम गार नाही झालं. कोमट कोमट असतानाच अशी क्रिया करावं लागतं पटापट. तर असं आता आपण हे करून घेणार आहे गोल राऊंड मध्ये. आता दोघं जणांनी असले की पटापट होतं, इकडून तिकडून वळलं की. आता एकीच्या हातानेच मी करत आहे. एकटं पण चांगलं होतंय, मस्त चांगलं होतंय. घरच्या घरी मस्त आपली छान सुगंधित चविष्ट सोनपापडी, मुलांच्या पण आवडीचा पदार्थ ह्या आणि मोठ्यांच्या पण आवडीचा आहे. तर हे बघा असं लावून घ्यायचं, हे आपलं सारण बनवलेलं भाजलेलं सारण असं लावत लावत आणि असं इंग्लिशमधला आर्ट असतो ना, तसा आकार करायचा आणि पलटी करायचं त्याला. असंच पलटी करत करत लावायचं सारण, परत पलटी करायचं, लावायचं सारण, परत पलटी करायचं. तसं करत करत ओढवायचं असं हाताने. तर हे बघा पदरं कसे सुटत आहेत छान. असं प्रक्रिया आपली करत करत मस्त हे बघा असं लावून घ्यायचं. खूप दिवसापासून चालू होतं मुलांचं वेदचं. वेद येतो सुट्टीच्या रविवारच्या सुट्ट्यांमध्ये. तर आता तर सुट्ट्या ऊनच खूप एवढं आहेत, अजून शाळा चालू झाली नाही त्यांची. तर येतो सुट्ट्यांमध्ये. मग त्याचं चालू राहते, आई हे बनव, आई ते बनव. मग बनवायला खूप उत्साह वाटतो. तर हे बघा किती पदरं आलेत मस्त याला, छान दिसत आहे. तर बघा असं ओढून ओढून बघा किती पदरं झाले मस्त. परत लावायचं, परत करायचं. ही प्रक्रिया खूप वेळ करावं लागतं. हे बघा मला तर खूप मजा वाटत आहे हे बनवायला, खूप छान वाटत आहे. आणि सोपी पद्धत आहे, मस्त होते, पटापट होतं. आणि 2-3 वस्तूंमध्येच होऊन जातं ही सोनपापडी घरच्या घरी. एवढा उत्साह वाटतं ना आपण स्वतः बनवलं की.
मस्त कसं काजू बदाम पिस्ता मस्त घालून घ्यायचं आणि असं मस्त कुठल्या पण आकाराची वाटी आपण घेऊ शकतो आणि याच्यामध्ये भरून मस्त आकार पण आपण देऊ शकतो. तर हे बघा किती सुंदर झाली, मस्त बाजारात मिळते तशी सोनपापडी. आणि दिवाळीला पण छान आपण अशी बनवू शकतो. दिवाळीला पारंपरिक ही सोनपापडी बनवतात. तर खूप टेस्टी सोनपापडी आपली अशी तयार झाली मस्त. तर एक अशा आकारामध्ये बनवून घेतली आणि दुसरी मस्त आपल्या ताटामध्ये पण ठेवू शकतो आपण. कुठलं चौकोनी आकाराचं भांडं असलं तर त्याच्यामध्ये पण ठेवू शकतो आणि सुंदर आपली सोनपापडी तयार घरच्या घरी मस्त. तुम्ही पण बनवा अशी सोनपापडी. झाले आपले सोनपापडी बनवून ये. तर हे बघा मस्त छान बनली सोनपापडी. ते बघा किती मस्त बनली सोनपापडी. मस्त झाली मग खुसखुशीत छान मस्त झाली बनली घरच्या घरी सोनपापडी आपली आणि टेस्टी मस्त. तर चला. तर हे आंबे माझ्या आवडीचे खूप आहे. तर आंबे मला खूप आवडतात. ही टोपली भरलेलीच असते आंब्यांची. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खा आणि आनंदी राहा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.